मोठमोठी बंदरं होती. कालच्या आपण भागात बघितलं की दक्षिण भारतामध्ये चोल साम्राज्याच्या काळामध्ये नागापट्टणम, महाबलीपुरम अशी मोठमोठाली बंदरं त्या काळामध्ये सुद्धा होती. जसं की आज महाराष्ट्रामध्ये मुंबईसुद्धा एक सर्वात मोठं बंदर आहे. त्या ठिकाणी अनेक जहाजं मुंबईमधून विदेशामध्ये जात आहेत. तशीच जहाजं दक्षिण भारताच्या अनेक भागामध्ये होती. आणि मग ह्या जहाजामधून व्यापार केला जायचा, ये-जा व्हायची, सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि सर्वप्रथम भारताच्या दिशेने 1498 या काळामध्ये म्हणजे 15व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं, युरोप खंडामध्ये एक स्पर्धा सुरू झाली. स्पॅनिश नावाचा देश आहे, त्या देशामधल्या चर्चमध्ये अशी घोषणा करण्यात आली, जो कोणी निर्मनुष्य जमिनीवर पाय ठेवील ती जमीन त्याची. आणि त्यावेळेस युरोप खंडामधून कोलंबस आणि वास्को दी गामाचे नावाचे दोन व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने स्पॅनिशमधून म्हणजे त्या युरोप खंडातून त्यांनी प्रस्थान केलं. आणि वास्को दी गामा हा भारताच्या दिशेने निघाला. त्याने आफ्रिका खंडाला व्यापार केला आणि त्या ठिकाणी कानजी मेहता नावाचा जो व्यापारी होता गुजराती, 1498च्या इसवी सनाच्या काळामध्ये भारताचा व्यापारी साऊथ आफ्रिकेला व्यापार करण्यासाठी गेला. कशाच्या सहाय्याने? जहाजाच्या सहाय्याने. त्याची आणि वास्को दी गामाची भेट कुठं झाली? आफ्रिकेमध्ये. आफ्रिकेमध्ये भेट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याचे जे काही व्यवहार झाले त्या व्यवहारामध्ये तो म्हणे, व तुमच्या इथं ही जे वस्तू तयार होतात, हे जे पदार्थ तयार होतात, हे आम्हाला व्यवसायासाठी पाहिजे. आणि त्याच वेळेस कानजी मेहताबरोबर वास्को दी गामा हा भारताच्या दिशेने म्हणजेच कालिकत बंदरामध्ये त्यांनी पहिल्यांदा पाय ठेवला. आणि तिथून सुरुवात झाली युरोप खंडातील युरोपियन लोकांची भारताकडे येण्याचा मार्ग. आणि पहिल्या कालिकत बंदरामध्ये ज्यावेळेस त्यांनी पाय ठेवला त्यावेळेस तिथल्या राजाचा आणि वास्को दी गामाचा वाद झाला. त्याच्यावरून त्यांचं युद्ध झालं आणि 150 लोकांना घेऊन आलेला वास्को दी गामा त्या ठिकाणी हतबल झाला. परंतु काही मध्यस्थी लोकांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून तो वाद मिटवला. आणि याने व्यापाराची परवानगी तिथल्या राजाला मागितली. हळूहळू